हाय नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे आपण थंडीत आवर्जून खाल्ले जाणारे गूळ शेंगदाणा लाडू। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला मग बघूया रेसिपी। इथं मी गूळ आणि शेंगदाणे घेतलेत। हे अर्धा किलो शेंगदाणे आहे आणि 1 पाव गूळ आहे। हे प्रमाण अचूक आहे। तर शेंगदाणे आपण भाजून घेऊ। अर्धा किलो शेंगदाणे आणि 1 पाव गूळ बराबर गोड होतं। जास्त गोडही नाही आणि जास्त कमी गोड पण नाही होत। अजून जर का गोड बनवायचे असले तर आपण गूळ अजून थोडा घेऊ शकतो। शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे खरपूस। बघू शकता शेंगदाणे भाजलेत। जास्त पण नाही भाजायचे, नाहीतर मग लाडूला करपट वास येतो। आता ते काढून घेते एका प्लेटमध्ये। आणि ते थंड व्हायला ठेवू। थंड झालेले आहे। मी थोडेसे त्याच्यावरचे टरफल काढून घेतले। नाही काढले तरी पण चालेल, मी पण थोडेसेच काढलेत आणि मिक्सरच्या भांड्यात फिरून घेऊ। पहिले आबडधोबडच फिरून घ्यायचं, जास्त पण लय बारीक नाही करायचं। नंतर आपण गुळासोबत करणारच आहे, बघू शकता। सगळे मिक्सरला फिरून घेतलेत मी शेंगदाणे। आता जो गूळ घेतला होता तो याच्यात मिक्स करू। हा गूळ मी किसणीवर किसून घेतला होता, याच्यात मिक्स करून घेऊ। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यात गूळ। बघू शकता आता मिक्स करून घेतलाय सर्व मी गूळ। आता परत याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुपाचा वापर केला नाही आहे मी, तुम्ही करू शकता। थोडं थोडं करून फिरवायचं। सर्व बारीक करून घेतलेला आहे मी गूळ आणि शेंगदाणे। आता आपण याचे लाडू बनवू। तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता। मी गूळ आणि शेंगदाण्याचेच बनवलेले आहे। लाडू वळवताना जर का वळत नसतील तर तुपाचा पण वापर करू शकता। मी तूप नाही घातलेलं, बघू शकता छान वळतोय लाडू। आता आपण सर्व लाडू बनवून घेऊ। सर्व लाडू बनवून तयार आहे। नक्कीच करून बघा, आवडले तर खूप छान लागतात। थंडीसाठी तर आवर्जून खा। रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा।